उमेदवारी मागे घेण्यासाठी पंकजा मुंडेंचा थेट अपक्ष उमेदवाराला फोन. उमेदवारी मागे घ्या, मी तुम्हाला महामंडळावर घेईल, असा शब्द पंकजा मुंडेंनी अपक्ष उमेदवाराला दिला. बंजारा समाजाची मते मिळवण्यासाठी पंकजा मुंडेंचा मास्टर स्ट्रोक, असे एक ना अनेक प्रश्न बीडच्या मतदारांना एका ऑडिओ क्लिपमुळे पडले. मागच्या वेळी वेगळी आहे, आता हा आपण काही वेगळे नाही. एक अस्तित्वाचा प्रश्न आहे आपल्या सगळ्यांच्या. या निवडणुकीत उभं राहून तुम्ही मतं घेऊन पुढे काहीच होणार नाही. त्याचं होऊन नुकसान कोणाला होईल तर आपल्याला, मला होईल. सध्या बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंची एक ऑडिओ क्लिप जोरदार व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमधून पंकजा मुंडेंनी बंजारा समाजाचे नेते रविकांत राठोड यांना उमेदवारी मागे घ्यायला सांगितल्याचा दावा केला जातोय. या ऑडिओ क्लिपमधला नेमका संवाद काय, तुम्हीच ऐका. हॅलो. हा रविकांत भाऊ, हा बोला. एक मिनिट, ताई साहेब होते, बोलो. हा हा हा, नमस्कार रविकांत भाऊ. जय हा ताई, जय शिवराय बोला. हा, जय शिवाला. काही नाही, शेखर महाराजांशी बोलले काल, बापूसिंग महाराजांशी पण भेट झाली. हो हो. यावेळची परिस्थिती वेगळी आहे, मागच्या वेळी वेगळी आहे. आता हा आपण काही वेगळे नाही. एक अस्तित्वाचा प्रश्न आहे आपल्या सगळ्यांच्या. या निवडणुकीत उभं राहून तुम्ही मतं घेऊन पुढे काहीच होणार नाही. त्याचं होऊन नुकसान कोणाला होईल तर आपल्याला, मला होईल. तुम्ही समजदारीने हा विषय करावा. मी तुमचा हे निर्णय लक्षात ठेवीन आणि तुम्हाला सोबत घेईन आणि तुम्हाला जे शब्द माझ्या अवकाटीचे जे सगळे विषय आहेत ते मी तुमच्यासाठी पाठीमागे उभे राहीन. चालेल चालेल. तुम्ही पप्पूला बोललो होतो ताई, पण काय माहिती का, आता विषय समाजासमोर घेऊन जायचं म्हटलं ना, काहीतरी हे करावं लागेल. समाज आता बघा, समाज माझ्या बरोबरच आहे. आपले 1,10,000 मत आहेत, 1.25 लाखाच्या आसपास मत आहेत. आपण 10, 5,000, 15,000 मतं जर घेतली म्हणजे अख्खा समाज एका बाजूला झाला का? नाही ना. त्यामुळे समाज माझ्या बरोबर आहे. समाजाची इच्छा आहे तुम्ही मला मदत करावी आणि मी तुम्हाला विनंती करते, तुम्हाला मी कुठे ना कुठे चांगली संधी देईन. ह्याच्यापेक्षा उलट काय होईल, आताच्या परिस्थितीत हे लक्षात राहील की अरे यांनी विरोध केला तर इथं ओबीसी मराठा एवढं पेटलंय ना. हो हो. तर मी तुम्हाला सोबतच ठेवीन. खोटे शब्द देणं माझा स्वभाव नाही. तर मी सोबत ठेवीन. महामंडळावर वगैरे तुमचे जे काय इच्छा आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण तुम्हाला सहकार्य करेन. चालेल ताई, मग आपण करू. तुम्ही विड्रॉ करा आणि मला भेटा, मी सगळं समजून सांगते प्रत्यक्षात. मी मग माझी तेवढी एकच विनंती होती की तुम्ही तेवढे विड्रॉल साठी तरी सोबत आल्या तर. विड्रॉला येता येत नाही ना मला, येता येत नाही. उमेदवार आहे तसं नियमाने, मला येताच येत नाही विड्रॉला दुसऱ्याच्या. मग कुठे भेटून तरी मी माजलगावमध्ये दौऱ्यामध्ये आहे आता. या क्षणाला मी पाचरोडला आहे. इकडे सभा लागल्यात माझ्या, तर ते करून आपण संध्याकाळी भेटू. तुमचं स्वागतच होईल. तुम्ही मला पाठिंबा दिल्यावर तुमचं कौतुकच होईल समाजात. कारण इथे असं नाही की 1 नंबर 2 नंबर 3 आहे. हे काही उपयोग नाहीये ना. आपल्याच माणसाचं मत तोडतोय आपण, असं ते चित्र दिसते. तुमचा सन्मान होईल हे माझं वचन. आजच भेटू आपण. तुम्ही विड्रॉल करून मला भेटा ना बीडमध्ये. बरं चालेल. आम्ही काय करतो, मी बीडमध्ये येते, तुम्ही बीडमध्येच थांबा. एक समाजाची एक बैठक करतो आम्ही. हा करा. आणि मग त्यात असा निर्णय झालाय म्हणून थोडस. हो. म्हणजे काय होतंय, कारण काय झालं, वर्षभर झालं मी बोंबलतोय की असं करणार तसं करणार, आणि ते उगाच समाजाला असं वाटेल की हा झाला मॅनेज म्हणून. नाही, असं वाटणारच नाही समाजाला. असं वाटणारच नाही. आपला त्याची जिम्मेदारी आता सगळं पालकत्व तुम्हाला घ्यावं लागतं त्यात. येस. कारण मी इकडे मोठ्या पदावर असल्यामुळे हे आता उद्या समर्थन दिलं मी सोबत आलो तुमच्या की हकालपट्टी करणार माझी. नाही, तुम्हीच सोडा ना, मी तुम्हाला घेते. तेच ते सगळं तुम्हाला सांभाळावं लागणार आहे. कारण मी इतकी मेहनत केली ताई, 15 वर्षापासून सामाजिक कार्य होते मी. नाही, मी तुमच्या सोबत आहे. तुमच्या सदैव सोबत आहे. मागच्या वेळेस मी 2019 ला असंच झालं, तिकीट डिक्लेअर झालं आणि पुन्हा कटवलं त्यांनीच, बदनाम मी झालो. आता यावेळेस बी अशी सिच्युएशन पुन्हा एकदा तयार झाली. तेव्हा वेगळी होती गोष्ट. आता जरा मानसिकता आता तेच ना, आपल्या सोबत आहे. पण पुढचं काय ते सगळं तुम्हाला सांभाळावं लागतं आता सगळं. सांभाळीन. तुम्ही या, मला विड्रॉ करून मी बीडमध्ये आले की भेटते तुम्हाला. दौरा संपवून तुम्ही बीडमध्येच थांबा. ठीक. हॅलो. ताई चल की. हा चल. हा बाबू महाराज बोलो ना.
हा बोल नी. ठीक तर બધા બાપ આવડી બધી કોરી રિક્વેસ્ટ કરી છે हम्म. આ મંડળ પર વિચાર કરું છું કરીને કેવી છે हा वो नको विधान परिषदेत नाव स्वतःच केलं हा की बा मार जना ही चलवक लागो मारो જ विचार कोणी किदेक लागो हा तो मई शब्द देशो कोणी लागो कारण की वो मान हाते ठीक लागो कसं मामनगर हा हा विधान परिषदेत हा विधान परिषद हा हा मार ते उपस्थित ठरावचं ना हा हा महामंडळ साहेब मग पूर्ण ताकदला गोठवलं. चालेल महामंडळामुळे तो खूप मोठा वाटतं नाही आपण हा आणि मग सोबत हा. आपलं तो वकन बी नाही आपण तू ऍक्टिव्ह म्हणजे तूच आपण हो हो असं एम आय सोबत तू वन बी गरज सध्या बरोबर असं ते कोणी भविष्य मी गरज हो हा चालेल बस चला बाकी विचार. हो हो ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.